विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 8वी बालभारतीमधील 15वी कविता आळाशी याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. ही कविता लिहिली आहे कवी हनुमंत चांदगुडे यांनी. या कवितेमध्ये शेतकऱ्याचं अत्यंत यथार्थ असं वर्णन आलेलं आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये जे कष्ट करतात त्याचं अतिशय सुंदर वर्णन या कवितेमध्ये करण्यात आलेलं आहे. तर या कवितेचा आपण स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. पाऊस आल्यानंतर झालेले बदल आणि पुढची बाजू आपल्याला कोरी सोडलेली आहे. तिथे आपल्याला पाऊस आल्यानंतर काय काय बदल होतात हे कवितेतून लक्षात आलेलं आहे, ते इथे भरायचं आहे. तर कवितेत सांगितल्याप्रमाणे पाऊस आल्यानंतर नभ पाणी पाणी होते, म्हणजेच आकाशामध्ये खूप सारं पाणी निर्माण होतं ढगांच्या रूपामध्ये. त्यामुळे पाऊस आल्यानंतर एक पहिला बदल आहे की नभ पाणी पाणी होते. दुसरा बदल आहे माती चिखल होते, म्हणजे पाऊस येण्याच्या पूर्वी जी माती असते ती पाऊस आल्यानंतर तिचं रूपांतर चिखलामध्ये होतं. हे सुद्धा कवितेमध्ये आलेलं आहे की पाऊस आल्यानंतर हे दोन बदल झाले होतात, हे आपण इथे मांडलेलं आहे. प्रश्न दुसरा आहे, हे केव्हा घडते ते लिहा. खाली काही आपल्याला घटना दिलेल्या आहेत, त्या केव्हा घडतात ते आपल्याला लिहायचं आहे. यातील पहिली घटना आहे, पाखरांचा थवा येतो. पाखरांचा थवा केव्हा येतो तर जेव्हा शिवारात पीक येते, जेव्हा शेतामध्ये पीक तयार होतं तेव्हा त्या पिकामधील कणसामधील दाणे टिपण्यासाठी पाखरांचा थवा येत असतो. आणि त्यामुळे पाखरांचा थवा केव्हा येतो तर जेव्हा शिवारात पीक येते, हे याचं उत्तर आहे. पुढे तान्हा रडत उठतो, म्हणजे लहान बाळ रडत उठतं. केव्हा रडत उठतं तर जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो. जेव्हा त्या बाळाचे वडील आनंदाने आरोळी मारतात, मोठ्याने आवाज देतात, त्यावेळेस तो तान्हा रडत उठतो, असं याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघ तक्ता तयार करा. या ठिकाणी आपल्याला शेतकरी जे शेतामध्ये काम करतात त्याचं वर्णन कवितेमध्ये आलेलं आहे आणि त्या कवितेतील वर्णनाच्या अनुषंगाने आपल्याला ओघ तक्ता म्हणजे कामांची क्रमवार मांडणी करायची आहे. ओघ तक्ता म्हणजे एखादी क्रिया जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या क्रियेमध्ये वेगवेगळे टप्पे असतात, त्या क्रमानेच त्या क्रिया कराव्या लागतात आणि तो व्यवस्थित क्रम जेव्हा आपण मांडतो त्यालाच ओघ तक्ता असं म्हणतात. तर शेतकऱ्याच्या कामाची जी कृती आहे त्या आपल्याला कवितेतून पाहून त्यांचा ओघ तक्ता या ठिकाणी तयार करायचा आहे. त्यातील काही कृती आपल्याला पुस्तकात दिलेल्या आहेत आणि ह्या गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. तर सुरुवात आहे, आणेवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे. पावसाच्या पूर्वी उन्हाळ्यातलं काम असतं शेतीमधलं, ते आणेवाणी पायाने शेतकरी करतोय. यानंतर पुढचा टप्पा असतो शेताची नांगरणी करणे. त्यानंतर पुढचा टप्पा असतो बियाणे पेरणे. त्यानंतरचा टप्पा आपल्याला पुस्तकात दिलेला आहे, अत्यंत मेहनतीने पाटातून शेताला पाणी देणे. यानंतर काय होतं तर जोंधळ्याची रोपे वर येतात. जोंधळा म्हणजे ज्वारी, ह्याची रोपं वरती येतात आणि शेवटी जोंधळ्याची काढणी करणे, म्हणजे शेवटी शेतकरी ते पीक जमा करत असतो. अशा पद्धतीने शेतीमध्ये जे काम होतं त्याची एक क्रमवार मांडणी या ठिकाणी आपण केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. एकसारखे उच्चार असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना आपण यमक जुळणारे शब्द म्हणतो. असे शब्द साधारणतः प्रत्येक कवितेमध्ये असतात, ते शोधून आपल्याला इथे जोड्या लिहायच्या आहेत. तर या कवितेमध्ये आलेले काही शब्द पाहूया. उठतो, फुटतो, चिखल होतीया, उकल होतीया, फाटतो, फुटतो, ओला, आला, पाटातून वाहतो, ताटातून होतो, वाटतो, फुटतो, करतो, भरतो, तुटतो, फुटतो. अशा पद्धतीने हे सर्व शब्द कवितेमध्ये आलेले आहेत आणि यांच्यामध्ये यमक जुळत आहे, त्यामुळे या शब्दांची आपण जोड्या इथे लिहिलेल्या आहेत. पुढील प्रश्न पाचवा आहे, स्वमत लिहा. या प्रश्नांमध्ये आपल्याला स्वतःचं मत लिहायचं आहे. पहिला उपप्रश्न आहे, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. ही कवितेतील ओळ दिलेली आहे. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता या ओळीतून आपल्याला काय अर्थ समजला हे आपल्या शब्दात इथे लिहायचं आहे. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपलं जे उत्तर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण देऊ शकतो, कारण या कवितेतल्या ओळी ज्या असतात त्या भावगर्भ असतात, त्याच्यामध्ये खूप साऱ्या भावना असतात आणि आपल्याला जे समजेल, आपल्याला जे लक्षात येईल त्या हिशोबाने आपण याचं उत्तर लिहू शकतो. तर पाहूया, शेतकरी दिवसरात्र शेतामध्ये राबतो आणि स्वकष्टाने धान्य पिकवतो. शेतकऱ्याचे कष्टमय जीवन आर्त शब्दात
कवी हनुमंत चांदगुडे यांनी आळाशी या कवितेत रंगवलेले आहे. तर साधारणतः या कवितेमध्ये काय दिलेलं आहे ते आपण पहिल्या उतार्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्या ओळीचा जो आपल्याला समजलेला अर्थ आहे तो मांडणार आहोत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, म्हणजे सर्व जगाला तो खाऊ घालणारा आहे. चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो, तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात. उन्हाळ्यात त्याच्या अनवाणी पायांचे ठसे उमटतात. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतो की जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्याने सोसलेल्या कष्टाला फळ येते. त्यावेळी आकाशाला पाना फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो. अशा पद्धतीने या ओळीमध्ये कवीने जे म्हटलं आहे, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो, म्हणजे भाळ म्हणजे कपाळ. शेतकऱ्याच्या कपाळावर जो घाम जमा झालेला असतो त्याचा पाना नभाला फुटतो, म्हणजे त्याची थोडक्यात दया नभाला येते, आकाशाला येते आणि आकाशातून सुद्धा पाऊस पडू लागतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या भाळावर म्हणजेच कपाळावर जमा होणारं पाणी आणि नभातून येणारं पावसाचं पाणी याची सुंदर अशी तुलना या ठिकाणी कवीने केलेली आहे. आणि शेतकऱ्याची दया किंवा शेतकऱ्याविषयीचं प्रेम नभाला निर्माण होतं आणि त्यातून नभसुद्धा पावसाचं वरदान त्याला देतो. अशा तऱ्हेचा सुंदर संबंध कवीने या ओळीमध्ये जोडलेला आहे, तो इथे आपण स्पष्ट करून सांगितलेला आहे. पुढे दुसरा उपप्रश्न पाहूया. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. पोशिंदा म्हणजे सर्वांना खाऊ घालणारा, सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणारा. तर शेतकरीच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असतो, कारण शेतकऱ्याने जर धान्य पिकवलं नाही तर आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये अन्न उपलब्ध होऊ शकत नाही. अशा अर्थाने शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान आहे. तर पाहूया. पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. अन्नधान्यावर आपल्या शरीराचे पोषण होते. ज्या ज्या गरजेच्या गोष्टी माणसाला पोषणाला लागतात ते शेतात पिकतात. शेतामध्ये जे धान्य पिकते ते पिकवणारा शेतकरी असतो. शेतकरी शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन भासतो, नांगरतो, नांगरलेल्या मातीत बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो. त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात. त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात. अशा पद्धतीने शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप सारी मेहनत करत असतो आणि त्यातून तो अन्नधान्याची निर्मिती करतो आणि ह्या अन्नधान्याच्या निर्मितीवरच जगाचं पोषण होत असतं. अशा पद्धतीने शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे विधान आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. इथे आपला कवितेचा स्वाध्याय पूर्ण होत आहे. या कवितेमध्ये शेतकऱ्याच्या जीवनातील जो घटनाक्रम आहे कष्टाचा तो अगदी व्यवस्थितपणे मांडलेला आहे. अशा कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुक्तोत्तरी प्रश्न येऊ शकतात. त्या सर्वांचा व्यवस्थित सराव करा. धन्यवाद.